आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मुंबईतून। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे। राज्यातील 29 महानगरपालिकांमधील 2869 जागांसाठी एकूण 15931 उमेदवार रिंगणात आहेत। सर्वांचं लक्ष अर्थातच मुंबई महानगरपालिकेकडे लागलेलं आहे। जवळपास 8 वर्षांनंतर होणारी महानगरपालिकांची निवडणूक ही सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे। मतदानाला शेवटचा अर्धा तास उरला आहे। दुपारी 3:30 वाजेपर्यंत मुंबईमध्ये 41.8% इतकं मतदान करण्यात आलंय। मतदानाच्या वेळी अनेक ठिकाणांहून तक्रारी सुद्धा येत आहेत। अनेक मतदान केंद्रांवर गोंधळ झाल्याचंही चित्र दिसून आलंय। तर राजकीय पक्षांसह अनेकांकडून शाई पुसली जात असल्याचा आरोपही केला जातोय आणि यावरूनच विरोधकांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे। तर ठाण्यात मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाल्याचाही आरोप केला जातोय। मुंबई कुणाची हे उद्या स्पष्ट होणार आहे। मात्र आता मतदानाची टक्केवारी एरवीपेक्षा सरासरीपेक्षा जास्त आहे। मुंबईत 3:30 वाजेपर्यंत 41.8% मतदान झालं होतं। आणि एकूणच मुंबईत काय परिस्थिती आहे आपण जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी आपल्या सोबत असणार आहेत। आपल्या सोबत आहेत सागर कुलकर्णी, त्याचबरोबर ऋतिक गणकवार, अक्षय कुडकेलवार आणि जुई जाधव। आपण थेट सागरकडे जाऊयात। सागर, मुंबईतल्या मतदानाची आकडेवारी जर बघितली तर 3:30 वाजेपर्यंत 41.8% इतकं मतदान झालेलं आहे। हे सरासरीपेक्षा जास्त मतदान आहे। गेल्या वेळेला 56% मुंबईमध्ये मतदान झालं होतं आणि आता जर 41% जर 3:30 वाजेपर्यंत होत असेल तर पुढच्या 2 तासात हा आकडा साधारण 20% वाढू शकतो। म्हणजे जवळपास 60% मतदान जाईल असा एक अंदाज व्यक्त केला जातो। हे वाढलेलं मतदान कुणाच्या पथ्यावर पडणार आहे? विनोद, मुंबईमध्ये मुळात 2 गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात की लोकसभा आणि विधानसभेमध्ये मतदारांच्या रांगा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत्या, त्या तुलनेने आता नाही आहेत। तर याची थोडीशी जास्त माहिती घेतल्या त्यानंतर जवळपास दिसतं की मुंबईमध्ये यापूर्वी ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेस 7,000च्या आसपास बूथ होते की जिथे मतदान केंद्र होतं, तिथं मतदान केलं जात होतं। यावेळेस ती संख्या वाढवली जवळपास 11,000पर्यंत। म्हणजे जी विभागणी आधी झालेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रांगा दिसण्याच्या ऐवजी वेगवेगळ्या ठिकाणी मतदान मात्र जोरदार सुरू आहे। आता मी हे दृश्य दाखवतोय की आत्ताही इथे परिसरामध्ये दूरपर्यंत लोक बसून आहेत। इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे बसण्याची आणि मतदान आहे ते जवळपास पुढच्या अर्धा तास आहे। इलेक्शन इथले जे ड्युटी ऑफिसर्स आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की पुढच्या अर्धा तासामध्ये 5:30 वाजेपर्यंत जे लोक इथे पोहोचतील त्या सर्वांना कितीही वेळ पुढे लागला मतदान प्रक्रियेसाठी तर त्यांना मतदान केलं जाणार आहे। आता मुद्दा तू विचारलास की मुळात वाढलेलं मतदान जर मागच्या वेळेसचा अंदाज जर पाहिला तर शिवसेना आणि भाजप हे अतिशय एकमेकांचे टोकाचे स्पर्धक होते आणि या दोघांमध्येच निवडणूक होती। इतरांची स्पर्धा किंवा चर्चा फारशी झाली नाही। आता यावेळेस 2 ठाकरे बंधू एकत्रित आहेत, दुसरीकडे भाजप शिवसेना एकत्रित आहे। अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टी वाढलेलं मतदान व्हावं, अतिरिक्त मतदान व्हावं, हा भाजप आणि शिवसेनेसाठी फार चांगले संकेत दिले जात आहेत। याचं प्रमुख कारण म्हणजे जवळपास 55 ते 56% मतदान मागच्या वेळेसपेक्षा आता अतिरिक्त वाढलं 2-4%। जर 60% मतदान जातं तर वाढलेला टक्का हा अर्थात कोणत्या भागामध्ये आहे त्यावर पण एक गणित असणार आहे। पण अतिरिक्त मतदान व्हावं यासाठी सर्वात प्रयत्न जे होते ते मोठ्या हायराईज टॉवरमधनं होते। हायराईज टॉवरमधून मोठ्या प्रमाणामध्ये मतदान जर वाढलं असेल तर ते अर्थात युतीच्या बाजूने अधिक राहील असं सांगितलं जातं। मराठी बहुल भागांमध्ये मतदानाचा टक्केवारी जर वाढतोय तर तो फायदा अर्थात उबाठा आणि मनसेला होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अर्थात मुस्लिम बहुल भाग जो आहे अशा ठिकाणी जर मतदान वाढतंय तर मात्र काँग्रेससाठी हा एक दिलासा देणारी गोष्ट असणार आहे आणि कुठे ना कुठेतरी उबाटाला सुद्धा एक दिलासा मिळेल। मुस्लिम मतं मनसेकडे किती कन्वर्ट होतील याविषयी प्रश्नचिन्ह आहे। त्या पक्षातल्या राजकीय नेत्यांचीच अंतर्गत याविषयीची मतमतांतर आहेत। यामुळे वाढीव टक्का वाढवतानाच तो कोणत्या एरियामध्ये होतोय, तिथे कोणत्या समाजाचं धर्माचं प्राबल्य आहे हा फॅक्टर फार महत्त्वाचा राहणार आहे। आणि त्यामुळे प्रत्येकजण हायराईज टॉवर असतील किंवा जिथे आपल्या भाजप शिवसेनेच्या मतांचा अनुकूल असं मतदार आहे त्याला बाहेर काढण्यासाठी ते प्रयत्न करतायत। दुसरीकडे उबाटा मनसे त्यांचे आपल्या पक्षाच्या मतदारांना बाहेर काढण्याचा आवर्जून प्रयत्न करतायत। आत्ताची जी रंग जर पाहिली तर आवर्जून लक्ष वेधी आहे की लोक रांगा लावून बसलेले आहेत, इथे मतदान होतंय शांततेमध्ये। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर
आपल्याला आत्ता 3:30 वाजेपर्यंत 41% जास्त मतदान झालं असेल तर सरासरी 15 ते 20% मतदान हे साधारणतः वाढतं आणि तसं जर झालं तर जवळपास 55 ते 60% मतदानाची टक्केवारी मुंबईत होईल. विशेष म्हणजे 9 लाख दुबार नावं हे मुंबईमधली कमी झालेली आहेत. यामुळे जे दुबार नावं होती ती कमी झाल्याने मतांची टक्केवारी सुद्धा वाढताना दिसेल. अगदी सागर, मी पुन्हा एकदा येतो तुमच्या सगळ्यांकडे. धन्यवाद. तुर्तास आपण बघतोय की मुंबईमधल्या मतदानाचा टक्का वाढू शकतो आणि त्याचे काय राजकीय अर्थ निघतात हे आपल्याला आपल्या रिपोर्टर्सकडनं जाणून घ्यायचं. मात्र आता एक नाशिकमधून मोठी बातमी येते. नाशिकच्या काठे गल्ली परिसरातल्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे. नाशिकच्या काठे गल्ली परिसरात ठाकरे गटानं बोगस मतदार आणल्याचा भाजपनं आरोप केलेला आहे. भाजप आमदार देवयानी फरांदे या घटनास्थळी दाखल झालेले आहेत. आपण बघतोय या घडीची मोठी बातमी. नाशिकच्या काठे गल्ली परिसरात प्रभाग क्रमांक 15 मध्ये गोंधळ झाला आहे. ठाकरे गटानं काही बोगस मतदार आणल्याचा भाजपचा आरोप आहे आणि भाजप आमदार देवयानी फरांदे आता घटनास्थळी दाखल झाल्यात. काही महिलांची त्या विचारपूस करतायत. नेमकं कोण आहेत या महिला आणि कुठून त्यांना आणण्यात आलेलं आहे या संदर्भात चौकशी सुरू झाली आहे. ठाकरे गटानं बोगस मतदार आणल्याचा आरोप भाजपनं केलेला आहे आणि देवयानी फरांदे भाजपचे आमदार तिथे दाखल झाल्यात आणि आता या महिलांची चौकशी केली जाते. या महिला कुठून आणण्यात आल्या त्या संदर्भात तिथे काही चौकशी सुरू झालेली आहे. आणि नाशिकनंतर आपण पुन्हा एकदा मुंबईत जाऊया. मुंबईमधले आपले रिपोर्टर्स आपल्यासोबत आहेत. ऋतिक गणकवार, त्याचबरोबर विशाल पाटील सुद्धा आपल्यासोबत जोडला गेलेला आहे. ऋतिककडे जाणार आहे. ऋतिक, आता सध्या जुहूमध्ये आहे आणि साधारणतः दहिसर ते बांद्रा हा जर परिसर ऋतिक बघितला तर हा परिसर भाजपसाठी, विशेषतः तिथं उत्तर भारतीय मतदार आणि भाजपची मोठ्या प्रमाणावर वोट बँक असल्याचं बोललं जातं. 2017 असेल, त्याआधी 2012 असेल, तिथं भाजपला चांगलं यश मिळताना दिसलं होतं. तिथल्या मतदानाची काय स्थिती आहे? मतदानाचा टक्का वाढतोय का? नक्कीच आपण सध्या जुहू येथील जमनाबाईचं जे मतदान केंद्र आहे त्या मतदान केंद्र परिसरामध्ये आहोत. सुरुवातीला आपण हे जे सेलेब्स ज्या परिसरामध्ये राहतात त्यांचा जो भाग आहे मतदान केंद्र त्यावरती बोलूयात. जुहू, विले पार्ले, बँड्रा या परिसरामध्ये काहीसा मतदानाचा जो मतदार आहे तो थंडावलेला पाहायला मिळतोय. आपण समोर मतदान केंद्र बघतोय, मात्र काहीच गर्दी जी आहे ती या ठिकाणी दिसत नसल्याचं पाहायला मिळतंय. खरं तर सकाळी या ठिकाणी घोळ देखील झालेला होता. अनेक जे मतदार आहेत ते मतदार न करताच माघारी निघून गेलेले होते, कारण की या ज्या मतदान केंद्रावरती यादीमध्ये आपलं नावच मिळत नव्हतं. इथून दुसरीकडे, दुसरीकडून तिसरीकडे, तिसरीकडून चौथीकडे असं हे जे आरो आहेत किंवा तिथले जे निवडणूक अधिकारी आहेत ते फिरवत असल्याचा आरोप जो आहे तो मतदारांनी केलेला होता. त्याच अनुषंगाने अनेक जण जे आहे ते माघारी फिरलेले होते. त्यानंतर आपण बघतो की दिवसभरामध्ये काहीसा थंड प्रतिसादच जो आहे तो जुहू असेल, विले पार्ले असेल, बँड्रा असेल या परिसरामध्ये पाहायला मिळतोय. उर्वरित दहिसर भागात जर म्हटलं तर तिकडे देखील जोरदार मतदान सुरू असल्याची माहिती मिळते. एकंदरीत तो भाग भाजपसाठी पोषक आहे, कारण की मोठ्या प्रमाणावरती उत्तर भारतीय लोक जे आहेत त्या ठिकाणी मतदान करतात. मात्र दुसरीकडे हा जर आपण सेलेब्सचा भाग बघितला, या ठिकाणी उच्च शिक्षित लोक राहतात. या ठिकाणी जो आहे मतदानाचा जो टक्का आहे तो काहीसा घसरल्याचं देखील सांगलं जात आहे, कारण की अतिशय थंड प्रतिसाद या भागात पाहायला मिळतोय. अगदी सेलिब्रिटी ज्या परिसरात राहतात तो जुहूचा हा परिसर आहे आणि या परिसरात मतदानाचा उत्साह तितकासा वाटत नाही. मात्र दहिसर आणि इतर आजूबाजूचा जो उत्तर भारतीय बहुल भाग आहे तिथे मात्र मतदानाचा टक्का बऱ्यापैकी असल्याचं आपलं म्हणणं आहे. आपण मानखुर्दला जाणार आहोत. अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत आहेत. अक्षय, हा सगळा परिसर ईस्टर्न सबब हा परिसर सगळा ठाकरे बंधूंसाठी हा बालेकिल्ला मानला जातो. विशेषतः भांडूप असेल, विक्रोळी असेल, मुलुंडकडे थोडासा भाजपचा प्रभाव आहे, तर इकडे शिवाजीनगर, बैंगणवाडी, मानखुर्द या परिसरात संमिश्र लोकवस्ती असल्यामुळे, मुस्लिम मतदारांची संख्या जास्त असल्यामुळे तो कदाचित काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी पोषक भाग मानला जातो. सध्या या परिसरात काय वातावरण आहे? मतदानाचं प्रमाण कसं आहे? टक्का वाढतोय का? लोकांच्या रांगा दिसत आहेत का? सकाळी जर आपण बघितलं तर सकाळपासून आपण मुलुंड ते विक्रोळी घाटकोपर परिसरामध्ये होतो आणि ज्या ठिकाणी मराठी बहुल भाग आहे त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं मराठी मतदार देखील मतदानासाठी बाहेर उतरले होते. मात्र त्या ठिकाणची जर एकूण परिस्थिती आपण बघितली तर यामध्ये अनेकांच्या नावांचा गोंधळ होता. अनेकांची नाव वेगवेगळ्या वॉर्डामध्ये, वेगवेगळ्या प्रभागामध्ये आली होती आणि त्यामुळं अनेक जणांना मतदान करता येत नव्हतं. एका ठिकाणी तर अशी देखील परिस्थिती बघितली की स्वतः शिंदे गटाच्या ज्या उमेदवार आहे सुवर्णा करंजे या उमेदवार आहे भरत्या विधानसभेला देखील उमेदवार होत्या, तरीही त्यांचं नाव ऑनलाईन पोर्टलमध्ये दिसतं. मात्र प्रत्यक्षात ज्यावेळी त्या मतदानाला गेल्या
ज्या मतदान केंद्रात त्यांचं मतदान होतं त्या मतदान केंद्रामध्ये त्यांचं नाव नाही, आजूबाजूच्या मतदान केंद्रात देखील त्यांनी बघितलं तर त्याही याद्यांमध्ये त्यांचं नाव नाही आणि त्यामुळं त्यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. असाच प्रकार अनेकांना अनुभवायला मिळतोय. मात्र मतदानाचा उत्साह हा या भागामध्ये जास्त होता. दोन ठाकरे बंधू एकत्र आले, त्यासोबतच शिंदेंची शिवसेना असेल, भाजपा असेल, असा सगळा संमिश्र मतदार आहे. जरी मराठी भाषिक मतदारांचं वर्चस्व जास्त असलं तरी देखील सगळ्याच पक्षाने उमेदवार दिलेले आहे आणि ते देखील बहुतांश उमेदवार त्या भागात मराठी आहे. आता आपण थोडं जर मध्य मुंबईच्या दिशेने जर आलो तर याच भागामध्ये आपण बघतोय की मानखुर्द असेल, गोवंडी असेल, शिवाजीनगर असेल, हा भाग मुस्लिम बहुल भाग म्हणून ओळखला जातो आणि या ठिकाणी देखील मुस्लिम उमेदवार मोठ्या संख्येनं निवडणुकीच्या रिंगणात आहे. समाजवादी काँग्रेस असेल, MIM असेल, त्यासोबतच वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची झालेली युती असेल, राष्ट्रवादी असेल, हे आणि आम आदमी पार्टी देखील यांनी देखील अशा मुस्लिम बहुल भागामध्ये आपले उमेदवार दिलेले आहे. त्यामुळे सध्या मी या परिसरामध्ये आहेत आणि या परिसरातली आपण बघतोय की मी गोवंडीच्या जाफरी इंग्लिश स्कूलमध्ये आहे आणि जाफरी इंग्लिश स्कूलमध्ये काही वेळापर्यंत तर मोठी लांबच लांब रांग होती आणि सगळ्यात महत्त्वाचं सातत्यानं जे बोललं जातं मुस्लिम महिलांबाबत, मात्र मुस्लिम महिलांमध्ये देखील मतदानासंदर्भात मोठी जनजागृती झालेली आहे आणि मोठ्या संख्येनं मतदानासाठी मतदान केंद्रावरती मुस्लिम महिलांची गर्दी बघायला मिळते. जर असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही की मुस्लिम पुरुषांपेक्षा मुस्लिम महिलांची मतदारांची संख्या जास्त आहे. हे सध्या वॉर्ड क्रमांक 139 आहे जो गोवंडी परिसरामध्ये येतो आणि या ठिकाणी आपण सध्या दृश्य दाखवली की मोठ्या संख्येनं मतदार येत आहेत. सांगण्यात आलंय की 5:30 वाजताच्या सुमारापर्यंत जे मतदार येतील त्यांना आतमध्ये घेतलं जाईल. कारण अनेकदा अशा ठिकाणच्या आपण विधानसभा बघितली, लोकसभा बघितली, या ठिकाणी ज्यावेळी मतदानाचा वेळ संपल्यानंतर देखील तासनतास रांगा होत्या. आता कदाचित तशी परिस्थिती उद्भवणार नाही असं चित्र आहे. मात्र आत्ताच निवडणूक अधिकारी असेल, स्थानिक पोलीस अधिकारी असेल, यांनी सगळ्यांना आवाहन केलं आहे की आधी लवकरात लवकर मतदान करा किंवा 5:30च्या आत या ठिकाणचं जे गेट आहे या गेटच्या आतमध्ये सगळ्या मतदारांनी यावं, जेणेकरून त्यांना काही टोकन दिले जातील आणि टोकनच्या माध्यमातून या सगळ्या मतदारांना मतदानाचा हक्क आपला बजावता येईल. मात्र ही सगळी आपण महिलांची लक्षणीय संख्या आपण बघतो विनोदजी की मोठ्या प्रमाणात महिला आपल्या चिमुकल्यांना घेऊन असेल, परिवारासोबत असेल, मोठ्या संख्येनं महिला आलेल्या आहेत. बाहेर देखील मी आपले कॅमेरा पर्सन आहे अरविंद मोरे त्यांना विनंती करतो की त्यांनी बाहेर देखील आपण बघतोय की आपल्या लहान मुलांसोबत महिला ज्या आहे या मतदानासाठी आलेल्या आहे. मुस्लिम महिलांच्या एकूणच त्यांच्यामध्ये होणारी मतदानासंदर्भात जनजागृती हे खरंच नेमकं आपण बघतोय की आता मुस्लिम मतदारांची संख्या जास्त आहे, त्यातही महिलांचं प्रमाण लक्षणीय आहे आणि संमिश्र लोकवस्तीचा असा भाग आहे. त्यामुळे इथे कोणाला फायदा होणार राजकीय दृष्ट्या हे पाहणं महत्त्वाचं असेल. अक्षय, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे. आपल्यासोबत विशाल सुद्धा आहे आणि जुई सुद्धा आहे. जुई आणि अक्षय तुमच्याकडे येतो. मात्र पुण्यात जाऊया. पुण्यात प्रभाग क्रमांक 25D मध्ये EVM मध्ये घोळ आहे. राष्ट्रवादीचं बटन दाबल्यानंतर मतदान होत नसल्याचा आरोप तिथं उपस्थितांनी केला आहे. उमेदवारानं घातलेल्या गोंधळानंतर 360 मतदान राखीव ठेवण्याचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निर्णय घेतलेला आहे. आपण बघतोय की अतिशय महत्त्वाची बातमी आहे. उमेदवारानं आक्षेप घेतल्यानंतर 360 मतदारांचं मतदान राखीव ठेवण्याचा निर्णय तिथल्या स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतलेला आहे. पुण्यात प्रभाग क्रमांक 25D मध्ये EVM मध्ये घोळ असल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादीचं बटन दाबून सुद्धा मतदान रजिस्टर्ड होत नसल्याबद्दल काही लोकांनी आक्षेप घेतला. राष्ट्रवादीनं आक्रमक भूमिका घेतल्यानंतर तिथं 360 मतदारांचं मतदान राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर धुळ्यात एक महत्त्वाची बातमी आहे. धुळ्यात मतदान केंद्रावर गोंधळ झाला आहे. प्रभाग क्रमांक 18 मध्ये EVMची तोडफोड करण्यात आली आहे. आमदार मंजुळा गावित यांनी मतदान केंद्राला भेट दिलेली आहे. झालेल्या गोंधळाची त्या पाहणी करतायत. थांबलेली मतदान प्रक्रिया अखेर 1.5 ते 2 तासांच्या विलंबानंतर पुन्हा एकदा सुरू झाली आहे. मात्र या गोंधळामुळे मतदारांचा मोठा खोळंबा झाला असून अनेक मतदार मतदान न करता माघारी परतल्याचं चित्र दिसून आलं. मात्र या गोंधळामुळे मतदारांचा मोठा खोळंबा झाला. जवळपास 2 तास मतदान ठप्प होतं. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या आमदार मंजुळा गावित यांनी या केंद्रावर मतदानाची वेळ वाढवून देण्याची मागणी प्रशासनाकडे केलेली आहे. आणि धुळ्यातल्या या बातमीनंतर पुन्हा एकदा आपण मुंबईत जाणार आहोत. मुंबईत आपल्यासोबत जुई आहे. जुई बांद्रा परिसरात आहे आणि जुईकडनं आपण जाणून घेऊयात की तिथल्या मतदानाची काय नेमकी स्थिती आहे. जुई, साधारण बांद्रा परिसर पुन्हा एकदा संमिश्र लोकवस्तीचा परिसर आहे.
अगदी अंधेरीपर्यंतचा हा परिसर थोडासा मराठमोळा जास्त आणि वर्सोवा वगैरे साईडला थोडासा कॉस्मोपॉलिटिन मतदार आहे. या सगळ्या परिसरात नेमकी सकाळपासून काय स्थिती आहे, सकाळच्या सुमारास मतदानाचं प्रमाण कसं होतं, दुपारनंतर ते वाढलंय का आणि संध्याकाळची काय स्थिती आहे? विनोद सर, आपण जर पाहिलं तर मग सरासरी मुंबईची जी टक्केवारी आहे मतदानाची ती 41 झालेली आहे. मात्र ज्या प्रभागामध्ये मी उभी आहे तो प्रभाग आहे खरं तर वांद्रे पश्चिम इथला आणि ह्या प्रभागामध्ये आत्ता 101 आहे. जवळपास 35% मतदान झालं आहे. हा जो प्रभाग आहे तो संमिश्र आहे, कारण का याच्यामध्ये हिंदी भाषिक लोक राहतात, मराठी भाषिक लोक राहतात आणि जे कॅथलिक समाजाची लोक आहेत ती देखील या भागामध्ये राहतात. या भागामध्ये आपण जर पाहिलं तर मग आत्तापर्यंत 35% इतकं मतदान झालं आहे. आणि आता ही जी आपण दृश्य पाहतोय ती मतदार केंद्रावरची आहेत आणि मतदान केंद्रावर देखील आपण पाहतोय की फारशी गर्दी आता सध्या दिसत नाही, कारण का बऱ्याच लोकांनी मतदान जे आहे ते सकाळी केलेलं आहे आणि त्यामुळे आता फारशी लोक इथे आपल्याला पाहायला मिळत नाही, गर्दी पाहायला मिळत नाही आहे. आपण जर पाहिलं तर सकाळी काही भागांमध्ये EVM मशीन्स बंद होत्या आणि EVM मशीन्स बंद होत्या त्यामुळे मतदानाची जी प्रक्रिया आहे तीच उशिरा सुरू झाली. म्हणजे 8च्या सुमारास अर्ध्या तासाचा खोळंबा झाला होता आणि आता आपण जर पाहिलं तर मग वाजले आहेत 5:15 म्हणजे अवघे 15 मिनटं शिल्लक राहिले. त्यामुळे या 15 मिनटामध्ये नेमकं किती टक्के लोक इथे येऊन आता मतदान करतात, खरं तर याच्यावरच या सगळ्याचं गणित अवलंबून राहणार आहे. कारण का आपण इथे पाहतोय की बहुतांश लोकांनी या भागामध्ये मतदान केलं आहे. जे मॉर्निंग वॉकसाठी लोक येतात बँड्रा बँडस्टँड परिसरामध्ये त्यांनी आपलं मतदान केलं आहे. जे वृद्ध आहेत त्यांनी देखील मतदान केलेत आणि अशी बरीच लोक आहेत ज्यांनी सकाळी आणि दुपारपर्यंत आपलं मतदान केलं आहे. फारशी गर्दी नाही आहे आणि हा जो भाग आहे ते मिक्स कम्युनिटी आहे, म्हणजे कॅथलिक आहेत, मुस्लिम लोक आहेत, भाषिक लोक आहेत आणि मराठी भाषिक देखील लोक आहेत. त्यामुळे हा जो प्रभाग आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा प्रभाग आहे, कारण का संमिश्रित अशी इकडची ही कम्युनिटी आहे. परंतु 35% मतदान म्हणजे निश्चितच या प्रभागासाठी जर आपण पाहिलं तर मग ते देखील जास्त आहे, कारण का इथे हाय राईज सोसायटी देखील आहेत, म्हणजे अगदी सलमान खान पासून ते शाहरुख खान पर्यंत राहणारी लोक आहेत. त्यामुळे तो जो सगळा परिसर आहे, तो जो सगळा क्राऊड आहे तो सकाळीच येतो. परंतु आता जर आपण पाहिलं तर मग सध्या गर्दी नाही आहे आणि बहुतांश नागरिकांचं मतदान करून देखील झाल्याचं चित्र इथे आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतंय. सकाळपासून मतदानाचा वेग इथे जास्त आहे असं आपल्याला दिसून येतं. धन्यवाद जोई दिलेल्या अपडेट्सबद्दल. आणि आता आपण जाऊयात विशालकडे. विशाल दक्षिण मध्य मुंबई परिसरातल्या प्रभादेवीमध्ये आहे. विशाल, हा परिसर साधारणतः ठाकरेंचा बालेकिल्ला मानला जातो. गिरणगावचा हा परिसर आहे. या परिसरात खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याचं तिथले मतदार सांगतायत, कारण आपण सकाळी काही रिॲक्शन्स बघितल्या, मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे. खरंच आत्तापर्यंत ती गर्दी टिकून आहे का, की आता मतदानाचा वेग थंडावला आहे? विनोदजी, ज्या पद्धतीनं सकाळी मतदारांनी या सगळ्या प्रभागांमध्ये प्रतिसाद दिला, प्रामुख्यानं दादर, माहीम, प्रभादेवी आणि वरळी या परिसरामध्ये जर आपण पाहायला गेलं तर मोठ्या संख्येनं मतदार येत आहेत. आत्ता मी प्रभादेवी येथील 194 प्रभागामध्ये आहे आणि आत्ताची आपण जर या मतदान केंद्रावरची स्थिती पाहायला गेली तर अद्यापही मतदार हे या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. गर्दी ही मतदान केंद्रांवरती पाहायला जाते. मुळात म्हणजे दादर, माहीम, प्रभादेवी, वरळी, लालबाग हा सगळा परिसर ठाकरेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. येथील काही बूथ आहेत, या बूथना भेट दिल्यानंतर तिथल्या बूथ प्रतिनिधींनी जी आपल्याला माहिती दिलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की जवळपास 60% अधिक मराठी मतदार हा दुपारी 2च्या आतमध्ये येऊन त्यांनी मतदान जे आहे हे केलेलं आहे. आणि प्रामुख्यानं या प्रभागांमध्ये राहणारा जो गुजराती मतदार आहे हा मोठ्या संख्येनं मतदानासाठी उतरलेला नाहीये, अशा पद्धतीची माहिती जे बूथ प्रतिनिधी असतात वेगवेगळ्या पक्षांचे त्यांच्याकडनंही आपल्याला माहिती मिळालेली आहे. त्यामुळे दादर, माहीम या परिसरामध्ये ज्या पद्धतीनं ठाकरेंची एक ताकद आहे, मराठी माणसांचा, मराठी मतदारांचा हा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, तशाच पद्धतीची स्थिती ही आपल्याला या प्रभागांमध्ये पाहायला मिळते. पुढे आपण जर वरळी, परळ या भागात गेलो तर या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीचं चित्र हे आपल्याला पाहायला मिळते. मात्र तिथून पुढे जर आपण जायचं गिरगाव आणि हा सगळा परिसर पाहायला गेला तर त्या ठिकाणी मात्र मतदानाची, कारण का हा सगळा उच्चभ्रू लोक या परिसरात राहतात, त्यामुळे महालक्ष्मी हा सगळा परिसर जर आपण पाहायला गेला तर त्या ठिकाणी साधारणतः मतदान 35 ते 40% घरामध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र हेच मतदान जर आपण दादर, वरळी, प्रभादेवी हा सगळा परिसर पाहायला गेला माहीमपर्यंत तर या ठिकाणी साधारणतः 42 ते 45% मतदान हे 3:30 वाजेपर्यंत झालेलं आहे. एकंदरीत मुंबईच्या बाबतीत जर आपण पाहायला गेलं
तर काही मतदारसंघांमध्ये अद्यापही 30, 32, 28 अशा ठिकाणी मतदान जे आहे हे झालेलं आहे. त्यामुळे हा टक्का कुठेतरी महायुतीची डोकेदुखी वाढवणाराच सद्यस्थितीला दिसून येतो, कारण का याच ठिकाणी ताकद ही महायुतीची म्हणून पाहायला जाते. मात्र इकडचा मतदार हा मतदानासाठी तितक्या ताकदीनं 3:30 वाजेपर्यंत तरी उतरलेला नाहीये. त्यामुळे येणाऱ्या या 2 तासात जी आपल्याकडे आकडेवारी येईल, आता अवघी 10 ते 15 मिनिटं मतदानाची शिल्लक राहिलेली आहे. त्यामुळे या जे कमी मतदार ज्या प्रभागांमध्ये झालेला आहे तिथं मतदान याच्या बाबतीत वाढतंय हे का येणाऱ्या ते 2 पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे अतिशय महत्त्वाची अशी निवडणूक आहे महायुतीसाठी आणि त्याचबरोबर ठाकरे बंधूंसाठी सुद्धा, काँग्रेस आणि वंचितसाठी सुद्धा तितकीच ती महत्त्वाची आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये कुणाला कौल दिला जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि आत्तापर्यंतची जर आकडेवारी बघितली तर मतदानाचा टक्का सर्वत्र वाढलेला दिसतोय. धन्यवाद जुई, अक्षय, ऋतिक आणि विशाल आपल्यासोबत होते. या सगळ्यांनी आपल्याला माहिती दिली त्या संदर्भात. आणि आज जर मुंबईतल्या मतदानाची आकडेवारी बघितली तर 3:30 वाजेपर्यंत जवळपास 41.8% इतकं मतदान झालेलं आहे. साधारण हा वेग जर बघितला तर तो सरासरीपेक्षा थोडासा जास्त वेग आहे. कदाचित हे मतदान 60 ते 62% जाऊ शकतं. आणि तसं झालं तर हे वाढलेलं 5 ते 6% मतदान आहे हे कुणाच्या पारड्यात गेलेलं आहे त्यावर बहुतांशी निर्णय ठरणार आहे. आज